संतोष देशमुख कुटुंबीय घेणार मुख्यमंत्र्यांची भेट. प्रकरणातील तपासाबाबत फडणवीस माहिती देण्याची शक्यता. भेटीकडे सर्वांचं लक्ष. अजित पवार हे महाराष्ट्राचे नेते नाहीत तर ते अपघाती नेते. संजय राऊत यांची टीका. भाजप माफिया पक्षाला सांभाळत असल्याचा केला आरोप. लाडक्या बहिणींना गुमजाऊ धोरणाचा फटका. सरकार एक नंबरचे खोटारडे हे जनतेच्या लक्षात आले. उद्धव ठाकरे गटाचा निशाणा. मुंडेंच्या मंत्रिपदाबाबतच्या राजीनाम्यासाठी दबाव. अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा. अंजलिया दमाणी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. बीड प्रकरणासह येणाऱ्या धमक्यांसंदर्भात दिली माहिती. सर्व चौकशी ऑन कॅमेरा घेण्याची मागणी. सोयाबीन विक्रीच्या 27 कोटी रुपयांच्या परताव्याची प्रतीक्षा. हिंगोली जिल्ह्यातील 2984 शेतकऱ्यांचे लागले लक्ष. आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताची तिसऱ्यांदा स्थानावर घसरण. 2016 नंतर दुसऱ्यांदा टॉप 2 मधून बाहेर. 10 वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका गमावली. काँग्रेसच्या दिल्लीतील भूमिकेला शिवसेनेचा विरोध. केजरीवाल यांच्या पक्षाला देशद्रोही ठरवणे कोणालाही मान्य नाही. संजय राऊत. भाजप उत्तर जिल्हाध्यक्ष दिनकरांच्या नियुक्तीने पक्ष संघटनेचे बळ वाढणार. विठ्ठलराव लंगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी केल्याने जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. कॉलेजला जाताना विद्यार्थिनीवर काळाचा घाला. दुचाकी खड्ड्यात पडल्याने जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको. अंजली दमाणी यांनी मुख्यमंत्र्यांकडे 10 मागण्या केल्या. अजित पवारांच्या राजीनाम्याच्या उत्तरावर प्रश्नचिन्ह तर कराड विरोधात पुरावे केले पोस्ट. मी राजीनामा वगैरे काही दिलेला नाही. मंत्री धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती. तर सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी सापडले आहेत अडचणीत. धनंजय मुंडे यांचा पाय खोलात. करुणा शर्मा यांची हायकोर्टात धाव. तर पहिल्या पत्नीची संपत्ती कोर्टात प्रलंबित खटले लपवल्याचा केला आरोप. धनंजय मुंडेंनी नैतिकतेला धरून राजीनामा द्यावा. सुप्रिया सुळेंची मागणी. तर आदर्श घोटाळ्यात आरोप झालेल्या अशोक चव्हाणांना दिला सल्ला. डॉक्टर आंबेडकर पुतळ्याबाबत वंचित आघाडीचे उपोषण सुरू. आमदार हिरामण खोसकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. धनंजय देशमुखांनी हायकोर्टातील याचिका घेतली मागे. तपासावर समाधानी असल्याचे व्यक्त केले मत. आज मुख्यमंत्र्यांनाही भेटणार. धनंजय मुंडेंचा राजीनामा पक्षाचा अंतर्गत विषय. पण नैतिकतेवर राजीनामा घ्यायचा की नाही हा निर्णय मुंडेंना द्यायचा आहे. प्रवीण दरेकर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सरकारचा मोठा निर्णय. 1 एप्रिल 2025 पासून सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य. कार्यनियमावलीतही सुधारणा. धनंजय मुंडे पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या. लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी. चक्काजाम आंदोलन. वाहतूक विस्कळीत. अकरा वर्षांनंतर आसारामला पहिल्यांदाच जामीन. सर्वोच्च न्यायालयाकडून 31 मार्च पर्यंत जामीन. बलात्काराचा दोषी जोधपूर तुरुंगात शिक्षा भोगत आहे.